छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीकडून मागील 3 वर्षापासून तयारी चालू होती। मात्र महायुतीमधील शिंदे गट आणि भाजपमध्ये या जागेवरून रस्सीखेच सुरू असून दुसरीकडे आघाडीतर्फे ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यामुळे साहजिकच चंद्रकांत खैरे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे। महायुतीतील जागा वाटपाचा हा नेमका तिढा काय आहे, याबाबत न्यूज अनकटच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्याकडून माहिती जाणून घेतली। पाहूयात। छत्रपती संभाजीनगरचा तिढा अजूनही सुटायला तयार नाही। एकीकडे जर पाहायला गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना तिकीट देऊन एक प्रकारचा आघाडी घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे। मात्र भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट यांच्यामध्ये मात्र अजूनही उमेदवार कोण याचे अजून निश्चित सांगता येणार नाही। माझ्यासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी भागवत कराड साहेब आहेत। आपण त्यांना विचारू नेमकं हा काय तिढा आहे आणि हा कधी सुटणार आहे। सर मला सांगा नेमकं काय तिढा आहे आणि नेमकं हे घोडं कुठं गुंतलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर शहर हे मराठवाड्यातील सर्वात मोठं शहर आहे, मराठवाड्याची राजधानी आहे आणि या शहराची जागा महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी का शिवसेना कोणी लढावं याबद्दल नेत्यामध्ये चर्चा आहे आणि निर्णय घ्यायला वेळ लागतो आहे, पण लवकरच चांगला निर्णय होईल। कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा आम्हाला जिंकायची आणि जिंकायची असेल तर ज्या पक्षाने तयारी केली त्या पक्षाला जागा मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असं आम्हाला कार्यकर्ता म्हणून वाटतं आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागच्या 3 वर्षापासून या जागेवरती काम सुरू केलेलं आहे। बूथ रचना असेल, पन्ना प्रमुख असतील, लाभार्थी असतील, वॉरियर्स असतील किंवा शक्ती केंद्र प्रमुख असतील, या सर्व जवळजवळ 15 ते 20 हजार कार्यकर्त्यांची टीम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तयार आहे। त्याचबरोबर त्यांना कॉल सेंटर असेल, वॉर रूम असेल, हे मागच्या 2 वर्षापासून झाले। लोकसभा प्रवास योजना अंतर्गत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव साहेब यांनी जवळजवळ 7 वेळेस आमचा आढावा घेतलेला आहे। त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा असतील किंवा राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा असतील, यांच्यासुद्धा सभा मागं झालेल्या आहेत। म्हणून भारतीय जनता पार्टीला ही जागा सुटली तर 100% आम्ही जिंकू, पण जर शिवसेनेला सुटली तरीसुद्धा आम्ही काम करणार आहोत आणि ही जागा जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। कारण प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जो भाजपनं नारा दिलेला आहे, अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, तर हे नारा पूर्णत्वाकडे न्यायचं ही आमची जबाबदारी आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आहोत, म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये येणारा खासदार हा महायुतीचा असेल आणि महायुतीच्या माध्यमातून हा खासदार जो कोणी निवडून येईल महायुतीचा, तो प्रधानमंत्री मोदी साहेब शपथ घेत असताना त्यांच्या बाजूनं मतदान करणारा खासदार आम्हाला पाहिजे। म्हणून आमचे जोरदार प्रयत्न आहेत। 2 दिवसामध्ये तिढा संपेल आणि महायुतीचा उमेदवार डिक्लेअर होईल। त्या माध्यमातून माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि सध्याचे खासदार इम्तियाज जलील यांना आम्ही पराभवाची धूळ दाखवणार। एकीकडे जर पाहायला गेलं तर तुम्ही मागच्या 4 वर्षापासून जीवाचं रान केलं। ह्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागापर्यंत जो चेहरा नव्हता तो चेहरा तुमच्यापर्यंत ओळखीचा झालेला आहे। त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर ह्या तिकिटाचा हकदार तुम्हीच आहे। तिकिटाचा हकदार काम केला म्हणून होत नसतो, पक्षासमोर पक्षाला वाटेल तेच करत असतो पक्ष, आणि पक्षाने जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्यही असेल। म्हणून आम्ही स्वतःसाठी नाही तर पक्षासाठी काम करतो आणि एक प्रिन्सिपलसाठी काम करतो। म्हणून भाजपच्या माध्यमातून किंवा महायुतीच्या माध्यमातून जो उमेदवार असेल त्यांना आपल्याला मदत करायची आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीच्या माध्यमातून आपल्याला जागा जिंकायची। नाही ठीक आहे, मला काय म्हणायचं सर की भारतीय जनता पार्टी असं ठरवते जो निवडून येईल त्यालाच उमेदवारी दिल्या जाईल। मात्र आपण जर पाहिलं तर शिंदे गटाकडून असा कोणताही प्रबळ असा उमेदवार नाही की तो निवडून येऊ शकतो। मात्र तुम्ही 100% अशी गॅरंटेड उमेदवार आहे की तुम्हाला जर तिकीट भेटलं तुम्ही निवडून येऊ शकता। ही तुमची सद्भावना माझ्याबद्दल आहे, मला चांगलं वाटतं आहे आणि मलाही वाटतं मी निवडून येतो। प्रत्येकाला वाटतं आपण निवडून येतो, म्हणजे उद्याच्याला या लोकसभेमध्ये समजा 25 उमेदवार, प्रत्येकाला वाटतं आम्ही निवडूनच येणार आहोत। पण शेवटी जनता हाही राजा असते। जनतेच्या मनात काय आहे हे त्याच दिवशी कळेल ज्या दिवशी काउंटिंग होईल। प्रत्येक पक्ष आपला विचार, आपली धोरणं, आपलं जे काय जनतेसाठी आपण जाहीरनामा दिला असेल तो घेऊन पुढं जातो आणि हे करत असताना नॅचरली भारतीय जनता पार्टीला एक विश्वप्रिय नेता आहे। भारतीय जनता पार्टीचे
विचार हे राष्ट्रासाठी विकासाचे विचार आहेत. म्हणून भारतीय जनता पार्टीला नक्कीच स्कोप आहे आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या भागात दिला तर नक्कीच या शहराचा, या जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा विकास होईल याची मला खात्री आहे. एकीकडे जर पाहिलं गेलं तर 5 वयाचे खासदार चंद्रकांत खैरे, त्यानंतर जर पाहिलं तर रनिंग खासदार इम्तियाज जलील, ह्या जर कॉम्बिनेशन जर पाहिलं तर त्या जोडीतला आता सध्या तरी शिंदे गटाकडे कोणीही असा प्रबळ दावेदार दिसत नाही. जर एकीकडे जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारे तयारी केली त्या प्रकारे भारतीय जनता पार्टीला हे सीट सुटणं योग्य आहे असं आमचं असं मत आहे. तुमच्या मताशी मी सहमत आहे. म्हणून ते जागा सुटाय म्हणून तर आम्ही प्रयत्न करतो. सुटली पाहिजे ना. शेवटपर्यंत प्रयत्न चालूच राहणार. शेवटपर्यंत प्रयत्न चालू राहतील आणि जागा सुटेल असं आमची अपेक्षा आहे. हे होते भागवत कराड साहेब, त्यांनी सांगितले की शेवटपर्यंत देखील आपण हा लढा लढणार होतो आणि सीट सुटा ह्यासाठी प्रयत्न केले जातील. मी संजय आहेर, अनकट न्यूज, छत्रपती संभाजीनगर.